ओके स्टुडंट्स, जो फुल वेव्ह रेक्टिफायरचा जो आणखी एक टाईप आहे तो आहे ब्रिज रेक्टिफायर. ब्रिज रेक्टिफायरचं म्हणजे म्हणू की ॲडव्हान्टेज हा आहे की एक ऑर्डिनरी ट्रान्सफॉर्मर म्हणजे जो ज्याच्यामध्ये सेंटर टॅप नाही आहे असा जर आपल्याकडे अवेलेबल असेल आणि आपल्याला फुल वेव्ह रेक्टिफायर सर्किट तयार करायचं असेल तर आपल्याला फक्त काय करायचं ते आता म्हणजे सेंटर टॅप रेक्टिफायरमध्ये 2च डायोड लागायचे. तर ब्रिज रेक्टिफायरमध्ये आपल्याला आणखी 2 डायोड लागतील म्हणजे आपल्याला एकूण 4 डायोड लागतील आणि एक ऑर्डिनरी ट्रान्सफॉर्मर सुद्धा आपल्याला आपण उपयोगात काढू शकतो. आणि युजिंग धिस कॉम्बिनेशन आपण जे सर्किट तयार करू दॅट विल बी ऑल्सो वर्क ॲज अ फुल वेव्ह रेक्टिफायर. तर ते सर्किट कसं आहे आपण थोडंसं डिटेलमध्ये पाहूया. तो हिअर वी गो. याच्यामध्ये पहा, आता हा जो ट्रान्सफॉर्मर आहे याच्यात सेंटर टॅपिंग कुठेही नाही आहे. नाही म्हणजे एक ऑर्डिनरी ट्रान्सफॉर्मर आहे जो आपण हाफ वेव्हमध्ये जसं पाहिला होता त्या टाईपचाच हा आहे. ठीक आहे. हा AC आपण इथे दिलं 230 वोल्ट AC. सपोज हा 12 वोल्टचा ट्रान्सफॉर्मर आहे तर आउटपुटला आपल्याला किती मिळणार? 12 वोल्ट AC मिळणार. आपण डायोडचं कॉम्बिनेशन बघा कसं वापरलेलं आहे. डायोड आपण 4 डायोड वापरले आहे. डायोड D1, D2, D3 आणि D4. कनेक्शन पहा कसे केलेले आहेत. तर बघा डायोडला कसं केलेलं आहे की दोन्ही डायोडचे जे कॅथोड आहे ते एकमेकाला कनेक्ट करून एक कॉमन टर्मिनल काढला दॅट विल बी अवर पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ रेक्टिफायर सर्किट. आणि इथे पहा की दोन्ही ॲनोड टर्मिनल हे कॉमन करून एक जो टर्मिनल काढला आहे दॅट विल बी अवर निगेटिव्ह टर्मिनल ऑफ अवर रेक्टिफायर सर्किट. आणि हा दोघांचे जे आपण म्हणजे हे जे आपण ब्रिज कसा तयार केला की ह्या दोघांचा जो मिडल पॉईंट हे एकमेकांना जोडून म्हणजे याचा कॅथोड आणि याचा ॲनोड एकमेकांना जोडून एक आपण याला ट्रान्सफॉर्मर कनेक्ट केलं म्हणजे इथे AC आला आणि याचा कॅथोड आणि याचा ॲनोड आपण एक कॉमन टर्मिनल घेऊन इथे काय केलं ट्रान्सफॉर्मरचा ॲनोडर पॉईंट कनेक्ट केला. म्हणजे ह्या 2 पॉईंटला काय येणार आहे AC ट्रान्सफॉर्मर कडणार AC येणार आहे आणि ह्या 2 टर्मिनलला आपल्याला आउटपुट आपण वी आर टेकिंग द आउटपुट फ्रॉम हिअर दॅट इज पॉझिटिव्ह टर्मिनल अँड दिस विल बी द निगेटिव्ह टर्मिनल. आता how this circuit will work we will see. Suppose during the positive half cycle of AC input signal this terminal A and this terminal B, suppose this become positive and this become negative. So because of this positive terminal A this diode will be forward bias कारण का याच्या anode ला काय केलेला पॉझिटिव्ह आलेला आहे. So diode will be forward bias and because of this negative terminal B diode हा D2 forward bias कारण हा cathode ला negative आलेला आहे. So what will happen? How the current will flow? Current will flow from terminal A, then diode D1, then through RL. Okay, like this current will flow. Okay. Actually, this is what this terminal and this terminal becomes common आहे. त्यामुळे तो असा होईल म्हणजे through D2 and through terminal B. Okay, this terminal, this ground and this ground is connected to each other. So how current will flow? Like this, D1, RL, then D2 and then terminal B. Okay, so we are getting the output like this. आता आपण पाहू की during the negative half cycle काय होणार. During the negative half cycle of AC input signal, suppose this terminal B become positive and this upper terminal A become negative. So what will happen? This diode D3 and D4 will be forward bias. Because of this positive B, diode D4 will be forward bias, and because of this negative terminal A, the diode D3 become forward bias. So how current will flow? Current will flow like from terminal B, D4 through RL, then D3 and again terminal A. So during negative half cycle also we are getting the output. In both cases, that is in positive half cycle and during the negative half cycle also we are getting the output. We are getting the continuous positive half cycle. Okay, so this makes this circuit as a full wave rectifier. This is very common circuit. Useful in all major circuitry, in all major devices as a rectifier circuit. कारण की सेंटर टाइप एक ऑर्डिनरी ट्रान्सफॉर्मर आहे आणि
ब्रिज म्हणजे 4 डायोडला ब्रिज कनेक्शनमध्ये कनेक्ट करून आपण जो पॉवर सप्लाय तयार होतो त्याच्या पुढे आपल्याला फिल्टर सर्किट किंवा मग रेग्युलेटर सर्किटसुद्धा कनेक्ट करणे आहे, जेणेकरून आपल्याला PO DC म्हणजे मिळेल आणि आपण त्याला पॉवर सप्लाय उघडू. पण हा बेसिक सर्किट्स आहेत टू अंडरस्टँड दी वर्किंग. ओके, सो स्टडी इट. गुड बाय.